नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पनीर चीज कटलेट। त्यासाठी हे मी 4 बटाटे उकडून किसून घेतलेत। हे 1 चमचा ओरेगनो आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स आहे, 1.5 चमचा इथे मी आमचूर पावडर घेतली आहे। इथे 100 ग्रॅम पनीर आहे जे मी किसून घेतलंय। हे 4 चीज स्लाइस आहेत। हे 5 ते 6 ब्रेड क्रम्स आहेत। हे मी 1 शिमला मिरची आणि कांदा व्हेजिटेबल कटरमध्ये बारीक चिरून घेतलाय। आणि हे जे आहे हे 2 चमचे बेसन याच्यात पाणी टाकलंय आणि त्याचे बॅटर बनवून घेतले। आणि हे जे आहे चिली चीज स्लाइस मी घेतले, तुम्हाला जर हवं तुम्ही रेग्युलर घेऊ शकता। आता हे पॅन घेतलाय आपण। पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। अंदाजाने मी इथे फक्त 1-2 चमचाच तेल घेतले। याच्यामध्ये मी फक्त कांदा आणि शिमला मिरची मी परतून घेणार आहे। तेल आपलं गरम झालंय। आता याच्यात आपण शिमला मिरची टाकूया। शिमला मिरची आपण पाणी पूर्ण त्याचं मॉइश्चर निघून जाईपर्यंत ही परतून घेणार आहोत। व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं मी परतून घेणार आहे। आता याच्यामध्ये आपण हे पूर्ण मॉइश्चर निघून गेले, तर आता आपण हे आपल्या जे उकडलेले बटाटे आहेत त्या भांड्यात काढून घेऊया। हे उकडलेले जे बटाटे होते याच्यामध्ये आपण हे शिमला मिरची मिक्स करू। तर हे पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। बटाटे किसून घेतल्यामुळे त्याच्या अशा मोठे मोठे तुकडे राहत नाही, पूर्ण इक्वल किसून होतं, इक्वल मिक्सचर आपलं होऊन जातं। ते त्याच्यामुळे ते किसून घेतलेलं कधी बेटर असतं। बटाटे वडे करायचे असतं तेव्हा आपण किसून नाही घेत, कारण आपल्याला तेव्हा ते तुकडे हवे असतात। पण कटलेटमध्ये आपण ते किसून घेतलेलं बेटर असतं। आता आपण याच्यामध्ये हे जे आपण किसलेलं पनीर होतं ते घेऊया, ते टाकूया। आता आपण हे जे ओरेगनो, चिली फ्लेक्स आणि आमचूर पावडर होती ती पण टाकूया। चवीनुसार मीठ घेऊया। मी ते 2 ते 2.5 चमचे मीठ घेतले। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे ते। आता हे मी सगळं एकजीव करून घेते। आता माझं सगळं एकजीव झालेलं आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊ। आता हे जे आपण चीज स्लाइस घेतले होते ना, त्याचे बघा मी असे 4 तुकडे करून घेतलेत। तुम्ही नॉर्मल चीज स्लाइस पण घेऊ शकता जे रेग्युलर असतात ते। आता हे मिश्रणाचा मी असं गोळा करते। हे थापून घ्यायचं थोडंसं, त्यात थोडी खोल जागा करायची आणि त्यात आपले हे जे चीज स्लाइस होते ते टाकायचे। आता आणि हे पूर्ण बंद करून घ्यायचं। चीज स्लाइस अजिबात बाहेर दिसता कामा नये, नाहीतर तेल उडण्याचे चान्सेस असतात। तेलामध्ये ते फुटतात आणि मग तेल उडण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे चीज स्लाइस दिसू नये असं
घट्ट हे बंद करून घ्यायचं आणि असे थोडा शेप द्यायचा गोल. आता असंच मी दुसरा पण करून घेते. सेम प्रोसेस आहे. याचा गोळा करून घ्यायचा, थोडंसं थापून घ्यायचं आणि मध्ये हे चीज स्लाइस घ्यायची आणि हे पूर्ण टोटली बंद करून घ्यायचं. हे जे कटलेट आहे हे मी शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला जर हवं असेल की चीज आतमध्ये मेल्ट झालं पाहिजे तर तुम्ही हे डीप फ्राय करा, पण मी हे शॅलो फ्राय करणार आहे. तर डीप फ्रायचा पण ऑप्शन आहे, तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आता मी असे पूर्ण टोटली बंद केलं. आता आपण फ्राय करायची प्रोसेस करूया. याच्यामध्ये मी जे आपण बेसनचं बॅटर घेतलं होतं ते कटलेट त्या बेसनच्या बॅटरमध्ये घोळवायचे आहेत आणि मग हे ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत. ब्रेड क्रम्सला पूर्ण टोटली कोट करून घ्यायचं. मी ऑलरेडी पॅनमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे, तर हे आता आपण घेऊन तेलावर सोडू. दुसरा कटलेट घेतला आहे. सेम प्रोसेस. आता ब्रेड क्रम्समध्ये घोळूया. आहे व्यवस्थित कोट करून घेतो सगळ्या साईडने आणि हे तेलावर सोडू. इथे काही जण मैद्याची पण स्लरी घेऊ शकतात, पण एक थोडासा हेल्दी, कारण आपण ऑलरेडी मैद्याचं ब्रेड घेतो आहे तर ते मैदा मी मोस्टली स्किप करते माझ्या रेसिपीजमध्ये. पण मैद्याच्या जागी मी इथे बेसन घेतलं. काम दोघंही कोटिंगचंच करतात, त्याच्यामुळे ते तुमची चॉईस आहे. तुम्हाला जर मैदा कॉर्नफ्लोअर दोघांपैकी काही घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. मी इथे बेसनला प्रिफर केलं. आता आपण हे कोट करून घेऊ व्यवस्थित. असे माझे 4 कटलेट मी एका तव्यावर टाकलेत. असेच मी बाकीचे करून घेणार. सेम मिश्रणामध्ये आपले 7-8 कटलेट आरामात होतात. आता हे फ्राय होऊन देऊया आपण 2 ते 3 मिनटे एका साईडने. आता 2 ते 3 मिनटं झाले तर आता आपण याला परतून घेऊया. परत त्याच्यामध्ये दुसऱ्या साईडने आपण 2 ते 3 मिनटं याला फ्राय होऊन देऊया. आता हे झाले तर आपण एकदम आरामात हे काढून घ्यायचे, कारण हे खूप डेलिकेट असतात. टिश्यू पेपर मी ऑलरेडी ठेवलेला आहे प्लेटमध्ये एक्सेस ऑइल निघून जाण्यासाठी. एकदम हलक्या हाताने हे काढायचे, कारण खूप डेलिकेट असतात. हे बाहेरून खूप क्रिस्पी आणि आतून एकदम माउथ मेल्टिंग असतात. हे जे आपण 4 कटलेट टाकले होते त्यावर ते झालेले आहेत फ्राय. असेच मी बाकीचे करून घेते. आता आपण प्लेटिंग करूया. बघा किती छान दिसतं, सुंदर दिसतात. आता आपण इथे प्लेटिंग केली. हे 6च कटलेट आहेत, पण मी अजून पण
याच्यामध्ये जवळजवळ 9-10 कटलेट बनवले. जसं मी सांगितलं तुमच्या साईजनुसार आहे, तरी नक्की ट्राय करून बघा. घरामध्ये खूप छान होतात. आणि तुम्ही बघू शकता हे बाहेरून किती क्रिस्पी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.